यावर्षी सरासरी एक 60 टनापर्यंत एक्सपोर्ट होईल आणि 100च्या हिशोबानं भाव सध्या चालू आहे। त्या हिशोबाने एक 60 लाखाची उत्पन्न होईल। मी गोविंद निवर्ती मुगळे, राहणार कारला, तालुका औसा, जिल्हा लातूर। मी द्राक्ष बाग करतोय। ह्या बागेचं 4 वर्ष झालं लावण करून, तिसरं फळ आहे। माझ्याकडे 2 प्लॉट आहेत। हे प्लॉट 1.5 एकरचा आहे, वरचा प्लॉट 2.25 एकरचा आहे। ह्याची छाटणी 10 नोव्हेंबर आणि वरच्या प्लॉटची छाटणी 15 नोव्हेंबर आहे। माझ्याकडे 2001 पासून बाग आहे, पण आजपासून माझ्या मनानेच करतो तो। ह्या 4-5 वर्षापासून यादव साहेब आणि वैभव साहेब आणि सलीम साहेब हे तिघं पण येतात आणि तिघाचं पण मार्गदर्शन आहे। माती, पाणी, देठ पान तपासतो आहे आम्ही। त्याच्यामुळं आम्हाला खतं कोणते घालायचे का नाही ती लक्षात येते। त्या हिशोबानुसार कामकाज करतो आम्ही आणि आमचा माल 90% एक्सपोर्ट होतो। आज 7-8-10 वर्ष झालं 90% एक्सपोर्ट माल होतो आमचा। माल एक चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळे उत्पन्न चांगले मिळतं आणि पैसे पण चांगले होतात। यावर्षी सरासरी एक 60 टनापर्यंत एक्सपोर्ट होईल आणि 100च्या हिशोबानं भाव सध्या चालू आहे। त्या हिशोबाने एक 60 लाखाची उत्पन्न होईल। आणि लोकल जे राहतोय 4-5 टन लोकल राहतोय ते पण ह्या वर्षी चांगले भाव आहेत, त्याच्याचे पैसे चांगले होतील। ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस NH5 आयमिक्स हे देतो अगोदर, नंतर ग्रेप बूम देतो, ग्रेप 2 देतो, नंतर आयरेस। छाटणीनंतर NH5 वापरल्यामुळं मुळीची कार्यक्षमता चांगली होते आणि आयमिक्स वापरल्यामुळं पानावर ट्रेस येत नाही। आणि डिपिंगमध्ये आयरेस परीस वापरल्यामुळं घट साईज चांगली होती, फुगवणीला मदत मिळते। आणि CLOG वापरल्यामुळं भुरी, दावणी, करपा ह्या तिन्ही रोगावर त्याचा कंट्रोल मिळतो। ह्या दोन्ही प्लॉटचं मार्गदर्शनासाठी यादव साहेब, सलीम साहेब या तिघांचं पण मार्गदर्शन मिळतं। त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे।